तर पहा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला केमिकलच्या साहाय्यानं बलूनला काय करायचं आहे, इन्फ्लेट करायचं आहे. येते लक्षात कशाच्या साहाय्यानं? केमिकलच्या साहाय्यानं. आता यासाठी एक छोटस प्रिव्हियस नॉलेज तुमच्याकडे पाहिजे आणि ते म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन जी आहे ही तुमची क्लिअर पाहिजे. आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय आहे? न्यूट्रलायझेशन ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो उदासीनीकरण. तर ही जी अभिक्रिया आहे त्याचं सूत्र काय माहिती तुम्हाला? याचं सूत्र आहे ऍसिड प्लस बेस. म्हणजे ऍसिडची रिएक्शन जर तुम्ही बेस सोबत करत असाल तर या ठिकाणी फॉर्मेशन होतं सॉल्ट अँड वॉटर. कोणाचं फॉर्मेशन होतं? सॉल्ट अँड वॉटर. आणि म्हणून या संदर्भात एक रिएक्शन आपण समजून घेऊ की समजा हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, याची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड या बेस सोबत जर होत असेल, पहा जो ऍसिड घेतला मी तो कोणता घेतला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि जो बेस घेतलेला आहे तो कोणता आहे? सोडियम हायड्रॉक्साइड. तर यांची जर आपण अभिक्रिया केली तर या अभिक्रियेमध्ये काय होतं की इथले जे काही बॉन्ड्स आहेत, जसं की मी तुम्हाला करून दाखवतो, हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो आणि सोडियम आणि हायड्रॉक्साइड है ना, OH म्हणजे काय? हायड्रॉक्सिल आयन, यामधला सुद्धा बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी जो नवा बॉन्ड तयार होतो तो तयार होतो Na आणि Cl. कोणामध्ये तयार होतो? Na आणि Cl. तर लक्षात घ्या, Na आणि Cl मिळून या ठिकाणी तयार करतात सोडियम क्लोराईड. काय तयार करतात? सोडियम क्लोराईड. आणि उर्वरित H आणि OH या दोन्हीमध्ये फॉर्मेशन होतं H2O म्हणजे पाण्याचं. कारण केमिकल रिएक्शनच्या दरम्यान दोन प्रोसेस होत होतात. एक प्रोसेस काय होते? बॉन्ड ब्रेकिंग, म्हणजे बंध जे आहेत रासायनिक बंध हे तुटतात. आणि दुसरी प्रोसेस म्हणजे बॉन्ड मेकिंग, म्हणजे नवीन बंध तयार होत असतात. आणि म्हणून ही आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता या न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ज्याचं फॉर्मेशन झालेलं आहे तो आहे सॉल्ट सोडियम क्लोराईड. कोणता आहे? सोडियम क्लोराईड. आणि फर्दर तयार झालेला आहे वॉटर. काय तयार झालेला आहे? वॉटर. आता हे आपल्याला रिएक्शन जे आहे हे झालं आपलं प्रिव्हियस नॉलेज. आता यानंतर एक लक्षात घ्या की जेव्हाही आपण सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, पहा आता माझ्याकडे जर पाहिलं तुम्ही तर ते केमिकल प्रेझेंट आहे, ज्याचं नाव तुम्ही बघू शकता. तर याचं नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. आता सोडियम बायकार्बोनेट जे आहे तर त्याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तर तो आहे पहा NaHCO3. काय फॉर्म्युला आहे? NaHCO3. आता होतं काय की या NaHCO3 ची रिएक्शन जर मी व्हिनेगर सोबत केली, व्हिनेगर म्हणजे काय? ऍसिटिक ऍसिड. व्हिनेगर म्हणजे काय? व्हिनेगरचं दुसरं नाव काय आहे? ऍसिटिक ऍसिड. याच्यासोबत जर रिएक्शन केली ना तर या रिएक्शन मध्ये काय होतं की तयार होतो पहा CH3COONA. पहा म्हणजे हा जो पोर्शन आहे, म्हटल्यास थोडस वेगळ्या कलर दाखवतो. तर पहा हा जो CH3COO आणि त्यानंतर Na म्हणजे हा Na प्लस आणि CH3COO मायनस, हे Na आणि CH3COO या ठिकाणी तयार करतात सोडियम ऍसिटेट. काय तयार करतात? सोडियम ऍसिटेटचं फॉर्मेशन करतात. आता होतं काय की हा CO3 आहे आणि दोन हायड्रोजन आहे, पैकी दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळून या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन करतात? H2O म्हणजे पाण्याचं फॉर्मेशन करतात. आणि उर्वरित कार्बन आणि दोन ऑक्सिजन हे कशाची निर्मिती करतात? कार्बन डायऑक्साइड. कशा निर्मिती करतात? कार्बन डायऑक्साइड. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या कार्बन डायऑक्साइड अशा प्रकारच्या रिएक्शन मध्ये लिबरेट होतो किंवा नाही, तर याला आपल्याला काय करायचं आहे? टेस्टिफाय करायचं आहे. बलून फुगवायचं म्हणजे आपल्याला बलूनचा अभ्यास करायचा आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे
की जेव्हाही सोडियम हायड्रोजन कार्बोनेटची रिएक्शन व्हिनेगर सोबत होते तर या व्हिनेगरच्या सोबत रिएक्शन झाल्यानंतर सोडियम ऍसिटेट आणि वॉटरचं तर फॉर्मेशन होतच, पण अलॉंग विथ देम आणखीन कोणाचं फॉर्मेशन होतं, कार्बन डायऑक्साईड गॅसचं फॉर्मेशन होतं. हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मात्र काय झालं की आपल्या एक्सपेरिमेंटल किट मध्ये सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे पहा सिट्रिक ऍसिड. काय प्रेझेंट आहे, सिट्रिक ऍसिड. आता सिट्रिक ऍसिडचा जर आपण फॉर्म्युला पाहिला ना तर तो फॉर्म्युला आहे C6H8O7. आता याची रिएक्शन जर मी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोबत जर केली, ओके, सो या ठिकाणी फॉर्मेशन होतं पहा Na3C6H5O7. ओके, तर हा आहे सोडियम सिट्रेट प्लस यामध्ये 3 कार्बन डायऑक्साईड आणि 3 वॉटर मॉलिक्यूल यांचं काय होतं, फॉर्मेशन होतं. म्हणजे पहा याही रिएक्शन मध्ये कोणाचं फॉर्मेशन झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड या रिएक्शन मध्ये लिबरेट होतो किंवा नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी मी आता एक ऍक्टिव्हिटी करणार आहे. तर नाव लक्षात घ्या, C6H8O7 काय आहे, तर हा आहे पाहतो सिट्रिक ऍसिड. काय हा, सिट्रिक ऍसिड. दुसरे तुम्हाला व्हाईट रंगाचा सबस्टन्स. ओके, सो हा आहे सिट्रिक ऍसिड. त्यानंतर हा काय सांगितलं मी तुम्हाला, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. काय हा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. आता या सोडियम हायड्रोजन कार्बोनेटला आणखीन एक नाव आहे पहा, ते नाव काय आहे, ते आहे सोडियम बायकार्बोनेट. काय नाव आहे, सोडियम बायकार्बोनेट. याला आणखीन एक नाव आहे जनरल नेम, तर त्याला आपण म्हणतो पहा बेकिंग सोडा. काय म्हणतो, बेकिंग सोडा. तर या बेकिंग सोडाला जर आपण सिट्रिक ऍसिड सोबत रिएक्ट केलं तर या रिएक्शन मध्ये तयार होतो सोडियम सिट्रेट. काय तयार होतो, सोडियम सिट्रेटचं फॉर्मेशन होतं आणि अलॉंग विथ वॉटर या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होणार आहे, CO2. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड. आणि हा तयार होतो का नाही हे आता आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पहा एक्सपेरिमेंटल सेटअप काय असेल आपलं. सर्वात अगोदर काय करतो मी, पहा माझ्याकडे काही बलून्स आहेत, बरोबर आहे ना. तर यामध्ये मी 2 बलून्स या ठिकाणी कलेक्ट करतो. ओके, घेतले मी बलून्स. आता 2 बलून घेतल्यानंतर माझ्याकडे केमिकल कोणतं आहे, एक आहे सिट्रिक ऍसिड आणि दुसरं कोणतं आहे, सोडियम बायकार्बोनेट. ओके, आता यामध्ये मला काय करायचं आहे की पहा मी आता थोड्या प्रमाणात पाणी घेतो. ओके, आता ही जी बॉटल आहे, ओके, थोड्या प्रमाणात काय घेतलं मी या ठिकाणी, वॉटर घेतलं. आता या वॉटरला मी काय करणार आहे, ठीक आहे, तर मी सर्वात अगोदर काय करतो, माझ्याकडे फिल्टर पेपर आहे पहा, तर फिल्टर पेपरवर मी 1 स्पून काय करतो, ठीक आहे, थोड्या प्रमाणात का होईना, काय घेतलं मी सर्वात अगोदर, सिट्रिक ऍसिड घेतला. ओके, आता हा जो सिट्रिक ऍसिड आहे तो मी हळूहळू काय करतो, फिल्टर पेपरच्या साहाय्याने या बॉटल मध्ये इन्सर्ट करतो. ओके, ओके, सो आता हे जे सिट्रिक ऍसिड आहे तर हे याच्यामध्ये काय होणार, आता डिझॉल्व्ह होणार आहे, बरोबर. आता हे पाण्यामध्ये याची अभिक्रिया चालू असणार आहे. आता यानंतर काय करतो मी, एक बलून घेतो, म्हटल्यास तुमचा फेवरेट रंग येलो असेल तर येलो बलून घेतो मी आणि अनादर फिल्टर पेपर जे आहे तर त्यामध्ये काय करतो मी, सोडियम बायकार्बोनेट. ओके, हा केमिकल घेतो या ठिकाणी. मग आता हा केमिकल जो आहे ठीक आहे, थोड्या प्रमाणात घेतो. आता पहा याच्यामध्ये मी कोणता मिक्स केलेला सांगा, पाण्यामध्ये सिट्रिक ऍसिड मिक्स केला, वाटल्यास थोडस अजून घेतो वाटल्यास, ठीक आहे.
चला, वॉटर सोबत रिएक्शन कोणाची आहे? सिट्रिक ऍसिड. त्यानंतर आता हे जे बलून आहे, तर या बलून मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा केमिकल टाकायचा आहे, सोडियम कार्बोनेट. तर एक स्टुडंट इकडे यायचं, शिवानी इकडे. जस्ट आता काय करायचं आहे तुला? ओके, सावकाशपणे काय कर, फक्त हे एक्सपांड कर. बलून मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे जे केमिकल आहे हे आपल्याला ऍड करायचं आहे. फक्त फुगा जो आहे तो फाटणार नाही याची काळजी घ्यायची. ओके, ठीक आहे ठीक आहे. थोडं पडलं तरी हरकत नाही, जाऊ दे. तर आतमध्ये ढकल थोडंसं. हा येस. ओके, अजून थोडं राहिलं आपल्याकडे, ते टाकून देऊ. ओके, चला फिल्टर पेपर मी साईडला ठेवतो आणि आता शिवानीकडून हे कलेक्ट करतो. ओके, आता इकडे शिवानी आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे ते रगडायचं आहे आणि कॅप सारखं लावायचं. लक्षात तुला कॅप सारखं लावायचं आहे. आणि आता थोडंसं आपण काय करू, इथला जो ऍसिड आहे तर पहा, हळूहळू तुमच्या लक्षात येईल की इथं जो बलून आहे त्याचा आकार काय होत आहे बरं या ठिकाणी? पहिला का इन्क्रीज. मग हे काय इन्क्रीज होत आहे? याच्या मागचं जे सायंटिफिक कारण आहे, तर सायंटिफिक कारण काय आहे? कारण या ठिकाणी आता पहा, थोडंसं आपली टेक्निकल अडचण होती, परंतु तुम्ही रिएक्शन मध्ये पाहिलं असेल. काय पाहिलं रिएक्शन मध्ये बरं? की पहा, सर्वात अगोदर वाटल्यास मी रिएक्शन डबल लिहितो पुन्हा, तुमच्या लक्षात येईल. तर कोणत्या तरी गॅसमुळे हा बलून या ठिकाणी काय झालेला आहे? इन्फ्लेट झालेला आहे, फुगलेला आहे. आणि दॅट्स व्हाय झालं काय काय ते पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. ओके, ही एक टेक्निकल अडचण आहे आपल्याकडे, तो मी सांगतो मी तुम्हाला. यामध्ये मी सर्वात अगोदर काय वापरला होता बरं? वॉटर मध्ये काय वापरला होता? सिट्रिक ऍसिड, बरोबर. C6H8O7 हा त्याचा फॉर्म्युला. त्यानंतर बलून मध्ये मी कोणतं केमिकल ऍड केलं होतं? सोडियम बायकार्बोनेट, ज्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा बेकिंग सोडा पण म्हणतात, ज्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3. आता यानंतर काय झालं, इथे एक केमिकल रिएक्शन झाली दोघांची. कारण बलून मध्ये जो आपण प्लेस केलेला सोडियम बायकार्बोनेट आहे तो कोणाच्या संपर्कात आला? सिट्रिक ऍसिडच्या संपर्कात आला, जे की वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होता. मग इथे केमिकल रिएक्शन झाली. या ठिकाणी तळाशी जर पाहिलं तुम्ही तर सर्वात अगोदर तुम्हाला काय दिसेल याच्यात? सोडियम सिट्रेट. काय दिसेल? सोडियम सिट्रेट, ज्याचा फॉर्म्युला आहे Na3C6H5O7. आणि त्यानंतर यामध्ये वॉटर पण ऑलरेडी अवेलेबल आहे आणि लिबरेट झालेला जो गॅस होता तो कोणता होता? कार्बन डाय ऑक्साईड. आणि कार्बन डाय ऑक्साईड मुळे हा बलून काय झालेला आहे? इन्फ्लेट झालेला आहे. सो ही होती आमची एक सायंटिफिक ऍक्टिव्हिटी. ओके.